मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समास हा संपूर्ण चॅप्टर ट्रिकनुसार पाहणार आहोत. समासाचे सर्व उपप्रकार. ठीक आहे, आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत. या व्हिडिओच्या नंतर तुमचा समासावरचा प्रश्न चुकणार नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना समास हा जो काही चॅप्टर आहे तो अवघड जातोय. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की समास कशाला म्हणतात आणि त्यानंतर आपण ट्रिकनुसार सर्व त्याचे उपप्रकार पाहूया. जसं आता तुम्हाला उदाहरणात समजून जाईल इथे. तर इथे पाहूया आपण 12 भावांचा समूह. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो 12 भावांचा समूह, किंवा आपण असं म्हणू शकतो 9 रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह. त्यानंतर आपण असं देखील म्हणू शकतो शेती करणारा. ठीक आहे, शेती करणारा. ठीक आहे, तर थोडक्यात तुम्हाला समजून जाईल की समास कशाला म्हणतात. ठीक आहे, आता पहिला शब्द पहा, 12 भावांचा समूह. 2 नंबरचं वाक्य आहे 9 रात्रींचा समूह. 3 नंबरचं वाक्य आहे शेती करणारा. ठीक आहे, तर आता एवढं लांब लचक न लिहिता याला शॉर्ट मध्ये लिहिणं, त्यालाच आपण समास असं म्हणतो. सोप्यातली सोपे जर आयडिया आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर, जसं 12 भावांचा समूह जर केला तर असं न म्हणता, 12 भावांचा समूह असं न म्हणता आपण डायरेक्ट त्याला काय म्हणू शकतो, बार भाई. काय म्हणू शकतो, बार भाई. ठीक आहे, तर आता या पद्धतीला समास म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात, समास. आणि या वाक्यापासून हा जो काही शब्द तयार झालेला आहे बार भाई, तर याला म्हणतात सामासिक शब्द. म्हणजे समासापासून तयार झालेला शब्द म्हणजे सामासिक शब्द. ठीक आहे, आता 2 नंबरचं वाक्य बघूया, 9 रात्रींचा समूह. आता आपण असं डायरेक्ट लांबलचक न म्हणता 9 रात्रींचा समूह असं न म्हणता आपण याला काय म्हणतो, नवरात्र. काय म्हणतो, नवरात्र किंवा नवरात्री. ठीक आहे, नवरात्र किंवा नवरात्री आपण असं देखील म्हणू शकतो. तर यालाच आपण समास असं म्हणत असतो. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य बघूया काय दिलं गेलं, शेती करणारा. आता एवढं लांबलचक न म्हणता 2 शब्द न काढता आपण डायरेक्ट शेती करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, शेतकरी म्हणतो. तर याचं उत्तर राहणार येते शेतकरी. ठीक आहे, तर मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल की समास कशाला म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच काय, समासामध्ये काय असतं, 2 शब्द हे समोरासमोर लिहिले जातात. ठीक आहे, जसं 12 भावांचा समूह, त्याला आपण शॉर्ट मध्ये बारभाई म्हणू शकतो. याच प्रकाराला आपण समास असं म्हणत असतो. 9 रात्रींचा समूह, नवरात्र किंवा नवरात्री. शेती करणारा, शेतकरी, यालाच आपण समास म्हणतो. आणि या वाक्यांपासून जे काही शब्द तयार झालेले असतात त्यांना आपण सामासिक शब्द असं म्हणत असतो. आता आपण स्टेप बाय स्टेप समासाचे 4ही उदाहरणं पाहून घेऊया, 4ही प्रकार पाहून घेऊया, कोणकोणते पडतात आणि ट्रिकनुसार पाहून घेऊया. तर मित्रांनो, समासाचे एकूण 4 मुख्य प्रकार पडतात. पहिला जो काही प्रकार पडतो तो पडतो अव्ययीभाव समास. 2 नंबरचा जो काही प्रकार पडतो तो पडतो तत्पुरुष समास. 3 नंबरचा जो काही समास आहे तो आहे द्वंद्व समास. आणि शेवटचा 4 नंबरचा जो काही प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. आता मुख्य 4च प्रकार पडतात, पण या 4 प्रकारापैकी 3 प्रकाराचे उपप्रकार सुद्धा पडतात. आपण स्टेप बाय स्टेप ट्रिकनुसार पाहून घेऊया. तर यामधला जो काही पहिला प्रकार आहे तो प्रकार आपण सर्वप्रथम इथे पाहून घेऊया. पहिला प्रकार जो काही पडतो यामधला तो पडतो आहे अव्ययीभाव समास. ठीक आहे, अव्ययीभाव समास. तर नेमकं अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं ते आपण देखील इथं समजून घेऊया. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, जे शब्दातलं पहिलं पद महत्वाचं असतं. शब्दातलं काय असतं, पहिलं पद महत्वाचं असतं. आता तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर पहिलं इथं उदाहरण घेतो मी, आजन्म. काय उदाहरण घेतो आहे, आजन्म. तर आता या पद्धतीचा शब्द आहे. तुम्हाला पेपरला असाच प्रश्न येईल की आजन्म या शब्दाचा समास ओळखा. तर आजन्म या शब्दाची जर आपण फोड केली तर काय फोड तयार होईल पहा. आजन्म तर जन्मापासून. ठीक आहे, आजन्म तर जन्मापासून या पद्धतीचा शब्द तयार होईल, जन्मापासून. तर आजन्म हा जो काही शब्द आहे त्याची फोड आपण कशी केली, जन्मापासून. तर यामधलं पहिलं पद महत्वाचं कोणतं आहे. ठीक आहे, आता आजन्म हा जो काही शब्द आहे त्यामधला आपल्याला जन्म पकडायचं नाही, फक्त आ पकडा. आ म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे जन्मापासून. मग जन्माच्या पासून म्हणजे अगोदरचं जे काही आ पद आहे ते महत्वाचं आहे, म्हणून अव्ययीभाव समास या आजन्म शब्दाचा राहणार आहे. त्यानंतरचा शब्द आपल्याला पाहायचा आहे आमरण. 2 नंबरचा शब्द पाहायचा आपल्याला, आमरण.
आमरण या पद्धतीचा शब्द आपण पाहून घेऊया. आमरण. तर आमरण या शब्दामध्ये नेमकं काय पाहून घेऊया. आमरण या शब्दाची जर आपण फोड केली तर आमरण म्हणजे मरण ये, म्हणजे या पद्धतीचं आपण ट्रिक लक्षात ठेवू शकतो. कुठे लिहिलं गेलं नाही. आमरण म्हणजे मरण येईपर्यंत. ठीक आहे. मग इथे लिहायचं मरण येईपर्यंत. ठीक आहे. मरण येईपर्यंत. तर नेमकं मित्रांनो समजून घ्या याच्यामध्ये काय आहे. तर आमरण म्हणजे मरण येईपर्यंत, म्हणजे यामधलं महत्वाचं पद कोणतं आहे. आ, मरण येईपर्यंत. तर या दोन्ही शब्दांचा जो काही समास असणार आहे तो अव्ययीभाव समास असणार आहे. ठीक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, जे अव्ययीभाव समासाचं जे काही उदाहरण असतं तर त्याचे जे काही शब्द असतात, शब्दाचा जो काही पहिला अक्षर आहे ते संस्कृत मधून आलेलं असतं. जसं आ, ठीक आहे. हे संस्कृत मधून आलेले आहेत. समोरचे उदाहरण आपण पाहून घेऊयात. दररोज काय शब्द आहे. दररोज. तर दररोज आपण हा शब्द घेतला तर दररोज याला आपण काय म्हणणार. प्रत्येक दिवशी. ठीक आहे. प्रत्येक दिवशी. याची फोड कशी करू आपण. प्रत्येक दिवशी. ठीक आहे. तर पहा दररोज. ठीक आहे. तर आता रोज पण काय. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. यामधलं पहिलं जे काही पद आहे दर हे महत्वाचं आहे. या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे गैरहजर. ठीक आहे. गैरहजर. मग गैरहजर म्हणजेच काय. हजर नसलेला. या पद्धतीने आपण याची फोड करू शकतो. गैरहजर म्हणजे हजर नसलेला. मग गैरहजर यामधलं महत्वाचं पद काय आहे. गैर. कारण हजर तो आहे नाही आहे म्हणजेच काय गैर आहे. म्हणजे गैरहजर म्हणजे हजरला तो गैर आहे. म्हणजे या पदामध्ये महत्वाचं पद कोणतं आहे. गैरहजर, हजर नसलेला. म्हणजे अशा याच्यामध्ये पहा तुम्हाला पहिलं पद जर शब्दातलं महत्वाचं असेल तर तिथे आपण अव्ययीभाव समास ओळखू शकतो. त्यानंतरचा शब्द घेऊया आपण घरोघरी. ठीक आहे. घरोघरी. तर आता घरोघरी जर आपण शब्द पाहिला तर घरोघरी म्हणजेच काय. प्रत्येक घरी असा याचा अर्थ होईल. प्रत्येक घरी. अशा पद्धतीने यामधला पद कोणतं महत्वाचं आहे. घरोघरी मध्ये घरो म्हणजे प्रत्येक घरी. म्हणजे पहिलं पद या प्रत्येक शब्दामध्ये महत्वाचं आहे. आणि ज्या शब्दामधील पहिलं पद महत्वाचं असतं तर त्या शब्दाचा जो काही समास आहे तो अव्ययीभाव समास असतो. एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. मित्रांनो अव्ययीभाव समासानंतर तत्पुरुष समास येतं. पण तुम्हाला थोडं सोपं जावं यासाठी मी अगोदर सोपा भाग घेतो आहे आणि त्यानंतर अवघड भाग घेतो आहे. ठीक आहे. आता समासाचा क्रम जरी खालीवरी झाला असेल तर फक्त तो मी तुम्हाला समजण्यासाठी घेत आहो. तर तुम्ही थोडासा दृष्टिकोन वेगळा करून पाहून घेऊ नका. तर इथे तुम्हाला समजण्यासाठी मी दुसरा जो काही समास घेतो आहे द्वंद्व समास घेतोय. फक्त तुम्हाला समजण्यासाठी. क्रमानुसार जरी नाही घेतलं तरी चालतं पण तुम्हाला समजणं जरुरी आहे. आता इथे बघा द्वंद्व समास. 2 नंबरचा समास आपण इथे घेतोय द्वंद्व समास. तर द्वंद्व समास यामध्ये बघा द किती वेळा आलेला आहे. ट्रिक काय वापरायची समजून घ्या. द किती वेळा आलेला आहे. 2 वेळा आलेला आहे. मग समजायचं काय. द्वंद्व समासामध्ये द 2 वेळा आलेला आहे. म्हणून ज्या समासामधील दोन्ही पदे महत्वाची असतात किंवा प्रधान असतात. दोन्ही पदे प्रधान किंवा महत्वाची असतात. ज्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान किंवा महत्वाची असतात त्या समासाला आपण द्वंद्व समास असं म्हणू शकतो. द्वंद्व समासाचे उपप्रकार सुद्धा पडतात. ते आपण उपप्रकार पाहून घेऊयात. तर मित्रांनो द्वंद्व समासाचा जो काही पहिला उपप्रकार आहे तो आहे इतरेतर द्वंद्व समास. तर आता इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणायचं की ज्या सामासिक शब्दामध्ये व आणि हे 2 समुच्चय बोधक उभयन्वयी अव्यय असतील तर त्या वाक्याला त्या शब्दाला आपण इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण म्हणू शकतो. आता उभयन्वयी अव्यय कशाला म्हणतात मित्रांनो. 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणारा शब्द. जसं पाहूया आपण बहीण व भाऊ. यामध्ये बहीण आणि भाऊ या 2 शब्दाला कोणत्या शब्दाने कोणत्या अक्षराने जोडलं. व ने जोडलं. तर व या वाक्यातलं काय झालं उभयन्वयी अव्यय. 2 नंबरचं वाक्य भीम आणि अर्जुन या 2 शब्दांना कोण जोडलं. आणि या शब्दाने जोडलं. तर आणि या वाक्यातलं उभयन्वयी अव्यय
झालं. ठीक आहे, तर लक्षात एवढंच ठेवायचं, इतर द्वंद्व समासामध्ये व आणि आणि या दोन समुच्चय बोधक उभयन्नवी अव्ययाने जर दोन शब्द जोडले असतील तर त्या समासाला आपण इतर द्वंद्व समास म्हणू शकतो. पहिलं उदाहरण पाहूया, बहीण भाऊ. तर बहीण भाऊची फोड आपण कशी केलेली आहे, बहीण व भाऊ. म्हणजे या दोन्ही शब्दाला जोडलं कोणत्या अक्षरानं, व न जोडलेलं आहे, तर व या वाक्यातलं उभयन्नवी अव्यय झालं समुच्चय बोधक. त्यानंतर 2 नंबरचं शब्द पहा, भीम अर्जुन. तर भीमार्जुनची फोड कशी केली आपण, भीम आणि अर्जुन यामध्ये काय शब्द आला, आणि या शब्दानं दोन शब्दाला जोडलं तर इतर द्वंद्व समास. त्यानंतर पशु पक्षी, पशु आणि पक्षी अशी फोड केली आपण. पशु आणि पक्षी या दोन शब्दाची जोड कोणत्या शब्दाने केलेली आहे, आणि या शब्दाने केलेली आहे. मग जर दोन शब्दांना जोडण्यासाठी व आणि या दोन शब्दांची तिथे वापर केला गेला असेल तर त्या शब्दाचा जो काही समास आहे तो इतर द्वंद्व समास असतो. त्यानंतर आई वडील, आई वडीलची फोड कशी करसाल, आई आणि वडील याला सुद्धा आणि या शब्दाने जोडलं गेलेलं आहे. मग आणि वडील या दोन शब्दाला आणीने जोडलं तर इतर द्वंद्व समास समजा. त्यानंतर शर्ट पॅन्ट, तर शर्ट पॅन्टची फोड कशी होईल, शर्ट आणि पॅन्ट, तर याला सुद्धा आणि या शब्दाने जोडलं गेलेलं आहे. मग या शब्दाचा सुद्धा समास इतर द्वंद्व समास असेल. आणि या दोन्ही घटकामध्ये, या शब्दामध्ये दोन्ही घटक महत्वाचे असतात. जसं बहीण भाऊ मध्ये बहीण सुद्धा महत्वाची आहे, भाऊ सुद्धा महत्वाचा आहे. भीम अर्जुन मध्ये भीम सुद्धा महत्वाचा आहे, अर्जुन सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर पशु पक्षी मध्ये पशु सुद्धा महत्वाचे आहे, पक्षी सुद्धा महत्वाचे. त्यानंतर आई वडील मध्ये आई सुद्धा महत्वाचे आहे, वडील सुद्धा महत्वाचे. त्यानंतर शर्ट पॅन्ट मध्ये शर्ट सुद्धा महत्वाचा आहे, पॅन्ट सुद्धा महत्वाचे आहे. नेमकं शर्ट घालून जर आपण पॅन्ट घातली नाही तर ते योग्य वाटणार नाही. ठीक आहे, किंवा जर आपल्या परिवारामध्ये आई असेल पण वडील नसतील ते पण बरोबर वाटणार नाही. त्यानंतर घरामध्ये बहीण असेल पण भाऊ नसेल ते पण योग्य नाही वाटणार. म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये, ज्या शब्दामध्ये दोन्ही घटक महत्वाचे असतात, दोन्ही घटक प्रधान असतात, तर त्या वाक्याचा, त्या शब्दाचा जो काही समास असेल तो इतर द्वंद्व समास असेल. आणि त्या शब्दाची फोड केल्यानंतर व आणि या दोन समुच्चय बोधक उभयन्नवी अव्ययाने तो शब्द जोडलेला असेल. त्यानंतर द्वंद्व समासाचाच दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे, तर मित्रांनो ट्रिक काय पकडायची आहे, वैकल्पिक म्हटलं तर काय आपल्याला समजेल, वैकल्पिक म्हणजेच विकल्प. वैकल्पिक म्हणजेच काय, विकल्प. मग ज्या शब्दांची, ज्या सामासिक शब्दांची फोड केल्याच्या नंतर दोन शब्दांना जोडताना विकल्प दाखवणारा उभयन्नवी अव्यय येत असेल तर त्या शब्दाला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणू शकतो. ठीक आहे, पाहूया पहिलं उदाहरण, बरे वाईट हा शब्द, याची फोड जर आपण केली तर काय होईल, बरे किंवा वाईट. म्हणजेच काय, बरे आणि वाईट या दोन शब्दांना जोडण्याचं काम कोणी केलं, किंवा या शब्दाने केलं. आणि किंवा हा शब्द आपल्याला काय दाखवतो, विकल्प दाखवतो. आणि विकल्पालाच आपण वैकल्पिक असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच बरे वाईट या शब्दाचा जो काही समास आहे तो वैकल्पिक द्वंद्व समास असा असणार आहे. 2 नंबरचं उदाहरण पाहूया, खरे खोटे. खरे खोटेची जर आपण फोड केली तर काय होईल, खरे किंवा खोटे. तर खरे आणि खोटे या दोघांना जोडण्याचं काम कोणी केलं, किंवा या उभयन्नवी अव्ययाने केलं. आणि किंवा हा शब्द आपल्याला काय दाखवतो, एक विकल्प दाखवतो. म्हणून खरे खोटे शब्दाचा जो काही समास राहील वैकल्पिक द्वंद्व समास राहील. त्यानंतर तिसरं वाक्य बघूया, पाप पुण्य. तर पाप पुण्याची जर आपण फोड केली तर पाप किंवा पुण्य असं अशी त्याची फोड होईल. त्या दोघांना शब्दांना जोडण्याचं काम किंवा या शब्दाने केलं, किंवा शब्दाने आपण विकल्प दाखवतो. त्यानंतर चौथं उदाहरण बघूयात, मागे पुढे. मागे पुढेची जर फोड केली तर मागे किंवा पुढे अशी त्याची फोड होईल. आणि किंवा या शब्दाने ते दोन शब्द जोडले जातील. मग या दोन्ही शब्दांची जी काही फोड असणार आहे ती किंवा शब्दाने जोडली गेली. आणि किंवालाच आपण काय म्हणतो, द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. त्यानंतर शेवटचं उदाहरण बघा, छोटे मोठे. तर छोटे मोठेची फोड कशी करू आपण, छोटे किंवा मोठे. मग छोटे किंवा मोठे या वाक्यामध्ये छोटे मोठेला जोडण्याचं काम किंवा या विकल्प दाखवणाऱ्या शब्दाने केलं. म्हणून त्या शब्दांना आपण वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण मराठी व्याकरणाची सिरीज कंटिन्यू घेऊन येत असतो. मित्रांनो, त्यानंतर आपण द्वंद्व समासाचा शेवटचा उपप्रकार समाहार द्वंद्व समास पाहणार आहोत. ट्रिक काय वापरायची समजून घ्या. समाहार, ठीक आहे, आता
समाहार हा शब्द तयार कसा झाला, सम प्लस आहार या पद्धतीने झालेला आहे. ठीक आहे, कसा तयार झालाय तो, सम प्लस आहार बरोबर समाहार. ठीक आहे, तर आता ट्रिक काय लक्षात ठेवायची पहा. समाहार या शब्दामध्ये शब्द काय पकडायचा आपल्याला, आहार. काय शब्द पकडायचा आहे, आहार. हीच आपली ट्रिक आहे. तर आहार हा शब्द आपण समाहारामध्ये पकडलेला आहे. तर काय समजायचं, ज्या शब्दामध्ये आहारासंबंधित म्हणजे जेवणासंबंधित प्रकार असतील म्हणजेच घटक असतील तर त्या प्रयोगाला त्या समासाला आपण समाहार द्वंद्व समास म्हणू शकतो. ट्रिक आहे मित्रांनो, कुठं लिहिलं गेलं नाही पण तुम्हाला लक्षात राहावं यासाठी सांगतो आहे. समाहार या शब्दामध्ये शब्द काय पकडायचा आपल्याला, सम अधिक आहार मध्ये आहार. समाहार म्हटलं तर आहार हा शब्द पकडायचा आहे. मग ज्या शब्दातून आपल्याला एखाद्या आहारामधील पदार्थाचा अर्थबोध होत असेल तर डोळे लावून सांगायचं की त्या शब्दाचा जो काही समास आहे तो समाहार द्वंद्व समास आहे. जसं पाहून घेऊया. पहिलं उदाहरण आहे मीठ भाकर. तर मित्रांनो 100% समोर फोड करण्याची आवश्यकता नाही आहे. मीठ आणि भाकर हे दोन जे काही घटक आहेत ते कशाचे प्रकार आहेत, ते जेवणाचे प्रकार आहेत, आहाराचे प्रकार आहेत. तर 100% सांगायचं की मीठ भाकर हा जो काही शब्द आहे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण राहील. आता मीठ भाकर या शब्दाची फोड जर केली तर कसं होईल, मीठ भाकरी व इतर साधे पदार्थ. तर आता याची फोड कशी लक्षात ठेवायची, तर मीठ भाकर हे साधं जेवण आहे म्हणून लक्षात ठेवायचं मीठ भाकर व साधे पदार्थ. ठीक आहे, त्यानंतर दुसरं इथं उदाहरण पाहूया, भाजीपाला. तर भाजीपाला सुद्धा कशाचा आहे, आहाराचाच एक भाग आहे म्हणून समाहार द्वंद्व समास म्हणायचं भाजीपाला या शब्दाच्या उदाहरणाला. ठीक आहे, मग भाजीपालाची जर आपण फोड केली तर काय होणार आहे, भाजीपाला व तत्सम वस्तू या पद्धतीने त्याची फोड होईल. त्यानंतर समोरचं उदाहरण पाहूया, चहा पाणी. तर चहा पाणी सुद्धा आपल्याला कशाचं आहे, एक प्रकारचा आहाराचाच प्रकार आहे. मग 100% सांगायचं की चहा पाणी हा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. मग चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ अशी त्याची फोड होईल. त्यानंतर शेवटचा जो काही उदाहरण आहे ते आहे बाजारहाट. तर मित्रांनो इथे लक्षात कसं ठेवायचं, बाजारहाट म्हणजे बाजारातून आपण काय आणू शकतो, आहाराचे पदार्थ आणू शकतो. मग लक्षात ठेवायचं बाजारहाट म्हटलं तर बाजार म्हटलं तर आहारासंदर्भात आहे ते. मग बाजारहाट या शब्दाचा जो काही समास राहील तो समाहार